कांदाचा टाकते। तू काय बनवत आहे ते सांग ना। मी आता उपमा बनवत आहे। अगोदर कांदा टाकलाय। अगोदर कांदा लाल करते। कांदा लाल होण्यासाठी मीठ टाकते। लवकर कांदा लवकर कांदा लाल होण्यासाठी मीठ टाकते। कांदा थोडा चांगला होईपर्यंत जरा लाल करायचा। लालसर होईपर्यंत थोडा तळून घ्यायचं। तळून तेलावर परतवून घ्या। कांदा झाला का? कांदा झाला की त्यात आपण राई जिरा टाकूया। राई जिरं टाकल्यावर मिरच्या कापलेल्या बरोबर ना? कापलेल्या मिरच्या टाकूया। एकदम बारीक नाही करायच्या मिरच्या, दाताखाली आल्या पाहिजे मिरच्याची चव। बरोबर ना? मग यात आपण शेंगदाणे थोडे टाकू। शेंगदाणे जरा लालसर होऊन द्या शेंगदाणे। शेंगदाणे तेलावर थोडे तळून घ्यायचे। थोडेसे चणे टाक, शिपीचे चणे। हिंग थोडंसं हिंग टाकायचं। आणि सगळं मिश्रण एकत्र मिक्स करून घेणे। थोडीशी साखर टाकावी। साखर टाकली आहे की वेगळाच फ्लेवर येतो। चवीला छान लागते। साखर टाकली का उपमा चवीला छान लागतो। आता टाकला। आता टाकतोय त्यात रवा। हा भाजलेला रवा टाकते। हा भाजून घेतलेला रवा आहे तो टाकलाय। हा किमान 7-8 माणसांचा उपमा बनवलेला आहे। चांगलं भाजून घेऊ आपण। अजून त्याला मिक्स करून घेऊया, भाजून घेऊया, परत सगळ्यात एकत्र एकजीव करून घेऊया। दिसतोय तुम्हाला कसा दिसतोय? बस आता आपण यात टाकत आहोत गरम पाणी। मी ऑलरेडी करून ठेवलेलं पाणी, ते पाणी टाकत आहोत। मऊशीर करू आणि मऊशीर करूया। गरम गरम पाणी टाकत आहोत। अजून पाणी टाकूया।
अजून लागेल पाणी. मोठी कढई घेतली पाहिजे. पाणी टाक ना. हां टाकते ना. ह्याला 5 मिनटं वाफ देऊन झाकण घालून वाफ द्यायची 5 मिनटाने. ना 5 मिनटाने आपला उपमा तयार होईल. ठेवूयावर झाकण. पाणी गरम अजून पाणी लागतं. थोडं पाणी गरम करून ठेवतो. 5 मिनटाने आपण झाकण उघडूया आणि हा आपला रेडी उपमा. याला आपण वरून कोथिंबीर टाकूया. हा झाला उपमा खाण्याकरता तयार.